खर तर आपला देश स्वतंत्र झाला तर 80 वर्ष पूर्ण झाली आणि 80 वर्ष पूर्ण झाली. देश स्वतंत्र करताना ज्या महास्त्रियांनी महापुरुषांनी जे योगदान दिलं, देह जिजवला, बलिदान दिलं आणि त्या बलिदानाचं उतराई म्हणून आपण आज नेमकं काय केलं पाहिजे उतराई बनण्यासाठी. खर तर ज्यावेळेस आपण एक साधं उदाहरण घेतो आपल्या घरचं, ज्यावेळेस आपलं आजोबा पणजोबा ज्यावेळेस आपलं घर सांभाळायचे, पणजोबा नंतर आपल्या आजोबांनी सांभाळलं, आजोबा नंतर आपल्या वडिलांनी सांभाळलं, वडील सांभाळतायत आणि त्याच्यानंतर आपल्याला सांभाळायचंय. तसंच हा देशाचा विषय आहे. नेहमीच राष्ट्राची पडझड होत असते आणि पडझड झाल्याच्या उभारणीचं काम करणाऱ्या पिढीने करायचं असतं. ते आता नवीन पिढी आपण आहे आणि खरं तर पुरुषांपेक्षा महिला जास्त योगदान देऊ शकतात. हे मुद्दाम का सांगतोय मी, तर आज समाजामध्ये भारत देशामध्ये जेवढे भ्रष्टाचार झाले, जेवढे काही काळेबाजार झाले, जेवढे काही गुन्हा झाला, जेवढे काही खून झाले, या सर्व जास्त गोष्टी करायच्या पुरुषांनी केल्या, महिलांनी नाही केलं. त्याचं कारण असं आहे की महिलाचा स्वभाव वेगळा असतो, त्यांचा हळवा स्वभाव असतो. ते घर सांभाळायचं काम करतात, माणसाला सांभाळायचं काम करतात. आता रस्त्याने चालले एखाद्या लेकरू रडतंय, त्याला पटकन पुरुष उचलून घ्यायचं केव्हा काम करत सगळं महिला पटकन त्याला उचलून घेते. महिला म्हणजे महिलेचा स्वभाव वेगळा असतो. तोच स्वभाव देशासाठी, घरासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी उपयोगी येणार आहे. मी पाठीमागे एकदा 10 वर्षापूर्वी एकदा मी भाषणात बोललो होतो की महिलांच्या हातात सारी भारताची सूत्र द्या, देशाची गडी गेली बसत. आता हळूहळू 33% आरक्षण 50% वाले 50% वाले आमच्या शुभेच्छा आहेत. एक पुरुष म्हणून माझ्या वैयक्तिक शुभेच्छा, तुमचं 100% मला आरक्षण द्या. का मिळावं तर देशाची झालेली पडझड महिला चांगल्या प्रकारे त्याची उभारणी करू शकतात. असं मला ही भाषणबाजी करत नाही, नेहमीच म्हणत असतो, कुठं असं बसल्याचं सहज म्हणत असतो. आणि माझ्या समोर नेहमीच असणारी, माझ्याजवळ असणारी महिला, तुम्हाला फोन नंबर देतो, माझ्या मिसेसला फोन करून विचारा. मी घरी सुद्धा ही तिच्यापाशी नेहमीच म्हणत असतो, कोण आहे माझ्याजवळ त्याला विचारा. हे माझा विचार आहे. इथं उगाच तुम्ही भाषण करायची संधी दिली पण मी बोलत नाही. परंतु हा देश स्वतंत्र झाला, स्वातंत्र्याचं स्वराज्य आलं आणि स्वराज्याचं सुराज्य करायचं काम आपल्या पिढीच्या हातात आहे, नव्या पिढीच्या हातात आहे. काही चॉकलेट नंतर वाटत, चॉकलेट वाटलं की माझं, मी सुद्धा चॉकलेट सारखंच बोलतोय, महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी तरी डायबिटीस होईल, मी बोलतोय तरी काय डायबिटीस होणार, त्यांना थोडंसं ज्ञान. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला ह्या स्वराज्याचं सुराज्य करायचं, सुराज्य करण्यासाठी आपल्याला पुढे यायचं आणि विशेषतः महिलांनी पुढे यायचंय. आता आपल्याला ही स्वराज्य आल्यानंतर, स्वातंत्र्य आल्यानंतर खरं तर देशाला भेडसावणारे किती प्रश्न आहेत? 4 महत्वाचे प्रश्न आहेत. गरिबी, बेकारी, अंधश्रद्धा आणि महत्वाचं म्हणजे जातीवाद. या देशाला भेडसावणारा महत्वाचा प्रश्न आहे जातीवाद. आता मला सांगा, आपण ह्या देशात, मला वाटतं तुम्ही इथं प्रतिज्ञा रोज म्हणतात, भारत माझा देश आहे म्हणतात. त्याच्यानंतर वाक्य काय? भारत माझा देश आहे. त्याच्यानंतर वाक्य काय? सारे भारतीय माझे. फक्त प्रतिज्ञा म्हणायचं, फक्त तेवढं कुठं का? तुम्ही ज्यावेळेस शाळेच्या आव्हानात उभा राहता आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणतात, तेवढ्या पुरता विषय आहे का? नंतर काय होतं? परत काय प्रॉब्लेम येतो? सर्वजण आपण बांधव आहोत ना, मग घरातल्या बांधवाशी जसं आपण वागतो तसं बाहेर वागत नाही. ज्यावेळेस आपण बाहेरच्या बांधवाशी तसं वागल त्यावेळेस देशाचं सुराज्य होईल. आणि म्हणून आपण बाहेरच्या लोकांशी तसंच वागलं पाहिजे. विशेषतः मुलं इथं कमी त्यामध्ये जास्त काही बोलता येत नाही, मुलं कमी त्यामुळे कमी बोलतो मुलांबद्दल. आपण घरच्या भगिनीशी जसं आपण वागतो ना, तसं बाहेरच्या मुलीशी आपण तसं वागलं पाहिजे. तसं का वागलं पाहिजे? म्हणून देशात गुन्हेगारी होणार नाही. आपल्याला सुराज्य करायचं, स्वराज्याचं सुराज्य करायचंय. सुराज्य करण्यासाठी आपण घरच्या भगिनीशी जसं वागतो तसं बाहेरच्या भगिनीशी तसंच वागलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना सुद्धा सुरक्षित वाटत. आज मला सांगा, खरंच सांगा, देशाला स्वातंत्र्य मिळालंय, पण देशातली महिला सुरक्षित आहे का? आहे का सुरक्षित? कितीतरी वेळा मोठमोठे गुन्हे घडतात, महिलांना आंदोलन करावं लागतात. आंदोलन करता, तुम्ही कॅन्डल मार्च काढता, परंतु तेवढ्या पुरता विषय आहे. खरं तर आता कोणी इथे जास्त नाही, आपण प्रयोग झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्हाला तुम्ही पोलीस वाचवा येणार नाही, भाऊ येणार नाही, बाप येणार नाही. आपण तुम्ही सक्षम झाला पाहिजे. या स्वतंत्र भारतात आपण सक्षम झाला पाहिजे. जर तुम्ही सक्षम नाही झाला तर तुम्हाला स्वराज्य मिळेल का? मग तुम्हाला स्वराज्य मिळलंच. 1947 जरी ते स्वतंत्र झाला असला तरी सुद्धा स्वराज्य कुणाला मिळालं? अजूनही महिलांना स्वराज्य मिळलं नाही, स्वातंत्र्य मिळालं नाही.
जरी तुम्हाला 50% आरक्षण मिळत असलं तरी त्यावेळेस आमची भगिनी एखादी आरक्षणात एखाद्या सरपंच माझ्या भगिनीला येते, त्यावेळेस तिचा मालक त्याला उभा राहता येत नाही म्हणून तो तिला उभं करतो. पण कारभार कोण पाहतो? कारभार पुरुषच पाहतो. मग कुठे तुम्हाला आरक्षण? यासाठी तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही स्पष्ट म्हणलं पाहिजे पतीला की मला तुम्ही आरक्षणासाठी उभं करत असाल करा, पण मला उभं केल्यानंतर कारभार मलाच बघू द्या, तर मी उभा राहा. तरच ह्या स्वराज्याचं स्वराज्य, तरच महिलांना स्वातंत्र्य आहे. आमच्या महिला पुढे जाऊन खूप चांगलं काम करू शकतात. तुम्ही सहज म्हणता, आमचं कीर्तनकार महाराजांनी म्हणतात की आमची घरातली महिला नसते, आमच्या त्यांना काहीच कळत नाही. कुणाकडे मी राहिल्यास पुन्हा म्हाताऱ्याला काहीच कळत नाही. आणि पोरग म्हणते आमच्या बाबाला काहीच कळत नाही. ह्याला कधी कळतं? अहो ह्याला खरंच काही कळत नाही. खरं आहे, आमच्या महिला हुशार आहेत. फक्त ह्याला एकच कळतं की त्या महिलेला घरात बस, आवाज करू नको, एवढंच त्याला म्हणायचं कळतं. परंतु तिच्या आवाजामुळं जर फायदा होत असलं, तिच्या आवाजामुळं जर घर सुधारत असलं, तिच्या आवाजामुळे जर संसार सुधारत असलं, तिच्या आवाजामुळे एखादा पक्ष सुधारत असेल, तिच्या आवाजामुळं आमचा पर्यायानं देश सुधारत असेल, पर्यायानं आमचं जग सुधारत असेल, तर तिचा आवाज आला पाहिजे. म्हणून तुम्ही आवाज केला पाहिजे. योग्य दिशेने आवाज करायला तुम्हाला हरकत नाही. आपला दुसरा मुद्दा आहे की जातीयवाद. बघा जरा, जातीयवादावर आपण जर मुद्दाम बोलायचंय मला, आणि मी अधिकाराने बोलतो. तुम्हाला सर्वांना माहित असेल, मी माझ्या सख्या चुलत भावाचं इंटरकास्ट मॅरेज करून दिलं. माझ्या आयुष्यात मी 10 लग्न इंटरकास्ट मॅरेज करून दिलं, 10 लग्न. आणि माझा मुलगा इथं प्रत्येक उभा आहे, माझी मुलगी 9वीला आहे. मी आज प्रत्येकाला सांगतो की माझ्या मुलाला मुलीला जर तसं योग्य स्थळ असेल तर माझ्या मुलीला पती करताना मी त्याची जात बघणार नाही, मला सुनबाई करताना मी तिची जात बघणार नाही. योग्य व्यक्ती असली की आपण तरच मला इथं एवढ्या अधिकाराने बोलायला अधिकार आहे. आणि म्हणून सांगतो, सर्वांना सांगतो की एक मुद्दा तुम्ही डोक्यात घेऊ नका. हा विषय तुमच्या प्रेमात पडून बोलत नाही मी. बैठक बसून झालं पाहिजे. आपल्या आपल्या जातीत आपण कसं बैठक बसून लग्न करतो ना, तसंच मित्राला म्हणलं पाहिजे, चला आपण एवढं जमतंय, 25-30 वर्षापासून आपली मैत्री आहे, चला तुझ्याकडे मुलगी आहे, माझ्याकडे मुलगा आहे, हो आपण येऊ जात बघू ना. चला माझ्याकडे मुलगी, तुझ्याकडे मुलगा, हो आपण येऊ, चला तर जात बघू ना. असं झालं पाहिजे, असं घडलं पाहिजे. गरज आहे देशाला त्याची. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमचं जर बांध, आपण खाली शेतकरी आहोत, जर बांध करायचं तुमचं भांडण असेल, तुमच्या घरात 4 भाऊ आहेत आणि घरात तुमचं 4 भावांचं भांडण लागलं, तर त्या बांध करायचं समाधान होईल. तुमचंच घरात भांडण लागलं. तसं पाकिस्तान सारखे, चीन सारखे देश आपल्यावर डोळा ठेवून पाहतात. ज्यावेळेस आपल्या भारतातच एखादा जातीवाद सुरू होईल, त्यावेळेस त्यांचं समाधान होईल. म्हणजे आपल्या घरात वाद घालणं हे बांधकऱ्याचं समाधान करणं, तसं आपल्या देशात आपण जातीवाद करणं म्हणजे इतर जी देश आपले शत्रू त्या शत्रू राष्ट्रांचं समाधान करणं. आणि म्हणून या देशामध्ये जाती जातीत नाती जोडली गेली पाहिजेत. आणि नाती जोडली गेल्यानंतरच जात संपल. ह्या जातीतला माझा जावा आहे, त्या जातीतला माझा सासरा आहे, ह्या जातीतले माझी सासू आहे, तू नाही. जर असं झालं तर कशाला जातीवाद राहील? म्हणून नुसतं इथं आपण देशाचा झेंडा फडकवायचा. मगाशी हर्षदा बोलली, खूप छान बोलली. कधी कधी हर्षदा तुझं भाषण ऐकताना भीती वाटत होती, तुझं भाषण ऐकताना लाज पण वाटत होती, आणि भीती एवढी वाटली की भाषण संपत एवढं हालते का काही. एवढ्या आक्रमकपणे तू बोलत होती. आणि महत्वाचं होतं की काय करता तुझं राष्ट्रहित म्हणून, काय करतो झेंडा फडकवून. जर आपण झेंडा फडकवून राष्ट्रहित संपल्यानंतर आपण हायासच वागत असेल तर कशाला आपण हे करायचं मग. अरे देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करताना, नव्या पिढीपुढे आपण गाणी म्हणताना, नव्या पिढीपुढे आपण झेंडा फडकवताना, नव्या पिढीपुढे आपण देशाचं राष्ट्रगीत म्हणताना जर नवं आपण काहीच देत नाही त्यांना, नवीन विचार आपण काहीच देत नाही, देश घडण्यासाठी आपण त्याच्या डोक्यावर काहीच ठेवत नाही, तर हे मग कशासाठी करायचं. तर कशासाठी करायचं, तर देशाचं सुराज्य आपल्याला करायचंय, सुराज्यासाठी हे करायचंय. आणि त्यासाठी नव्या पिढीने पुढे आलं पाहिजे, महिलांनी पुढे आलं पाहिजे. आपला दुसरा मुद्दा आहे अंधश्रद्धेचा. आपल्याला अंधश्रद्धा आज 80 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, तरी सुद्धा आम्ही आमच्या घराघरात अंधश्रद्धा आहेत. बघा आमची माऊली आजही हे काही देवाला जातो मी ते तुमच्या मनाला समाधान मिळत असत, तुमच्या मनाला बरं वाटलं म्हणजे बरंच तुमच्या आजारावर तुमचं कारण मन आहे. तुमच्या मनाला फ्रेश वाटलं, बरं वाटलं, तुमच्या मनाचं टॉनिक. पण तिथं काहीतरी आघोरी विद्या घेऊन येऊ नका, तिथं काहीतरी आघोरी
आजही आखाडी यात्रेमध्ये आमची मावशी टुकूक वाजलं की टुकूक टुकूक टुकूक. आणि ह्या गोष्टी नेमक्या कशासाठी? आजही 80 वर्ष खेळ झाली, 21व्या शतकात आपण पदार्पण केलं, तरी सुद्धा एवढी मोठी आपण महापुरुषांनी देह दिला, बलिदान दिलं, एवढं सारं करून सुद्धा जर आम्ही आजही जर घुमतच असेल हलगीच्या तालावर, व्यायाम म्हणून नक्की नाचा. ढोल हलगी डुमकी व्यायाम म्हणून तुम्ही नक्की नाचा. आमचं काय म्हणणं नाही, तुम्हाला नक्कीच तुमचे रक्त सर्क्युलेशन होईल, तुम्ही एखादा आजार पळून जाईल तुमचा. पण देवाच्या नावाखाली तुम्ही घुमणं, देवाच्या नावाखाली तुम्ही लिंबाचा पारा नक्की खा. ते लिंबाचा पारा तुम्ही लिंबू नक्की खा, ते तुम्हाला व्हिटॅमिन सी देते. तुम्ही आहार म्हणून बोकडाचं कोंबड्याचं मटण खा, अंडी खा, त्यातून व्हिटॅमिन B12 मिळते. आता मला सांगा, पहिली माणसं आजारी पडायची, व्हिटॅमिन B12 ची जर तुम्हाला कमतरता शरीरात असेल तर तुम्हाला डोक्यात सुन्न होतं, हाडं दुखत्यात, भान गेल्याने होतं, मन लागत नाही, आणि डॉक्टरला तुम्ही सांगता येत नाही, पण कसं तरी होत आहे, कसं तरी होतं, याचा अर्थ B12 तुम्हाला कमी. आणि मग पहिली माणसं जीववृष्टाकडे बघायची, ह्याला कसं तरी होतंय, काय तिला कळतच नाही, मग ते सांगायचे बाबा देवाला बोकड कापा. कोंबड्या कापल्या एका दिवसात संपून जाते एका टायमाला, बोकड कापल्या 2 टाइम मिळतो, कधी कधी सकाळी पण मिळतो. खुरमुंडीत कापून ठेवतो, ते खुरमुंडीत आगोट ठेवायची, त्याला हळद पेट लावून मस्त सकाळ करायची. कशासाठी करायचं होतं? तर तुमच्या देवदेवामध्ये जर पाहुणे आलेले तर महत्वाच्या पाहुण्यांना वाढा मिळतो सांगतो भरपूर. एक हळूखड वाजायचं, त्याच्यावर पाहुणा खुश व्हायचं, आणि मग लांबचे पाहुणे जायचे. पण जवळच्या पाहुणा सांगा तुम्ही राहा मुक्कामाला, मग त्या मुक्कामाला राहिल्यावर त्यांना ती खुरमुंडीचं सकाळकडे भरपूर वाढायची. पण त्यातून काय मिळायचं? मांसाहारातून तुम्हाला व्हिटॅमिन B12 मिळतं. मग बोकड कापून 2 टाइम खाल्लं की व्हिटॅमिन B12 मिळतं. मग ज्याचा प्रॉब्लेम होता दिवसातून बघितलं, त्याचा प्रॉब्लेम निघून जातो 2 टाइम मटण खाल्ल्यामुळे. B12 मिळतं शरीराला, ते लागलं पुन्हा पुढे हाणा मस्तपैकी. म्हातारी माणसामध्ये गुण आला, पोराला गुण आला, मग तिथनं पुढे पिढ्याने पिढ्या तुम्ही बोकड कापत होतो. कापा तुम्ही, कापा, खा. त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, कापल्यावर बोकड सारे वाचता दिसतील तुम्हाला. कधी कधी बोकडाखाली वागणारी माणसं पण कापायची गरज आहे. हे आज दिना दिवशी बोललं नाही पाहिजे, पण काही काही माणसं कोंबड्यासारखं बोकडासारखं वागतात, त्यांना सुद्धा कापायची गरज आहे. आणि म्हणून अशी वृत्ती संपली पाहिजे, त्याची अंधश्रद्धा संपली पाहिजे. आणि घरामध्ये अंधश्रद्धेच्या पायात अक्षरशः तर सांगरावला एका माणसाला संचार यायचे, आणि संचार यायचा ते त्याचा व्यवसायाचा मासे धरायचा, आणि त्याला संचार यायला लागला, म्हणजे दत्त प्रसन्न आहे, दत्त प्रसन्न. तर आमच्या गावात शेजारी तिथं गेलो मी, नेमकं काय काम करतो, तिथं पोलिसची गाडी आली होती. पोलिसची गाडी आली होती म्हणजे पोलिसांनी संरक्षण आहे त्या महाराजांना. तरी चौकशी केली, म्हणजे कधी कधी आणखी भावने तुम्ही त्याला मोठं करता. मग मी सांगितलं जरा खोटं आहे, त्या मुलाचा बाप मला भेटला, आमच्या कोरोना संचार तुम्ही खोटं करताय, अपप्रचार करताय. अपप्रचार नाही करत, खरं बोलतोय. पण एवढी माणसं जमतात तिला खोटं आहे का? मला जमत्यात किती, घुमत्यात किती सांगू नका मला. तुमच्या किती माणसाला गुण आला ते मला सांगा, त्यांचं जाऊन मी मुलाखत घेईन, ते खरं पण तुमच्या पोराचा शिष्य होईल. प्रत्यक्ष घटना आहे, 1 वर्ष ते बंद पडलं. असंच कुठेतरी बाबाच्या बुवाच्या नादी लागून, आपण कुठेतरी अंधश्रद्धेच्या नादी लागून कुठेतरी महिलांनी, आणि जास्त संख्या महिलांची आहे, जास्त महिलांची संख्या, कुंभण्याची जास्त संख्या आहे. कधी कधी आमच्या गावासाठी गायकवाड म्हणाय, त्या महिलेच्या अंगात 25 देव येतात, आणि 25 देव कसं यायचं माहितीये? सुशिक्षित देव, विठ्ठल, पांडुरंग, रुक्मिणी, गणपती, मारुती, 25 देव आज असायचे. 1 मिनिटाचं वारा असायचं. अशी उभं राहिली का मारुती आम्हाला, अशी उभं राहिली रुक्मिणी आली म्हणायची, कशी करायची. पण वारं केल्यावर मी म्हणतो मॅडम खरी भानगड काय आहे, म्हणजे ही वारं आल्यापासून माझ्या नवऱ्याने चांगली गोष्ट आहे, मला काय अडचण नाही, 50 दिली मग काय अडचण आहे, चांगलं घडलं तर ठीक आहे. परंतु कितीतरी वेळा अंधश्रद्धेच्या नादाने फार वाईट गोष्टी घडतात, आणि म्हणून वाईट गोष्टी घडत असतील तर ती अंधश्रद्धा कामाची नाही. अंधश्रद्धा गेली पाहिजे. काय बोलतोय? अंधश्रद्धा गेली पाहिजे, गरिबी गेली पाहिजे. आपला 3रा मुद्दा आहे गरिबीचा. गरीब आपण का राहतो? तर एखाद्या शेळीला जर 3 बोकडे झाली, तुम्ही 3 देवांना कापली, त्या 3 बोकडांचा खर्च झाला, बोकडं किती देवांच्या नावाने, पुन्हा त्याला भाकरी, त्याला पाहुणं, त्याला कपडे, त्याला देवशी, पुन्हा पोत्रा, ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही करता.
त्यावरती खर्च होतो. नको त्या गोष्टीला नाहक आपण खर्च करतो. आपले प्रपंच केवढा आहे, आपला खर्च केवढा आहे, ह्याचं तुम्ही गणित बसवलं पाहिजे. आणि त्यातून खर्च कुठे नाहक जातो का आपला, तिथं बी गणित बसवलं पाहिजे. तर आपली गरिबी हटेल. बेकारी आहे. आज कितीतरी मुलं शाळा शिकतायत, पण प्रत्येकाला नोकऱ्या मिळत नाहीत. आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे नोकरी मिळली पाहिजे. सहज शिक्षण द्या लेकरांना तुम्ही, पण ज्ञान म्हणून द्या, नोकरी म्हणून देऊ नका. कितीतरी आई वडील म्हणतात की नोकरी शिक, म्हणजे कुठतरी शिकू, तुला कुठे 2 पैसे नोकरी लागत. बाप म्हणतो मी लय काबाड कष्ट केलं, 4 पिढ्या गेल्या शेतीमध्ये, पण कुणाचं काय बरं झालं नाही. तू शाळा शिक, शेती नादी लागू. पण तू जर चांगलं शिकला तर तुला औषधं वाचता येतील, खतं वाचता येतील, तुला शेतीची माहिती मिळेल, शेती पण चांगली पिकत. एक माणूस 30 टन ऊस काढतो, त्याच रानात श्रमंत 300 टन ऊस काढतात, त्याची श्रीमंती होईल ना. तुम्ही थोडा व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे. तर आपली बेकारी संपत, आपली गरिबी संपत, आणि आपली अंधश्रद्धा तुम्ही सोडली पाहिजे. आणि देशाचं स्वराज्याचं सुराज्य आपल्याला करायचंय. आणि स्वराज्याचं सुराज्य करत असताना, स्वातंत्र्य दिन साजरं करत असताना आपण ह्या गोष्टी साऱ्या महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे. आणि तरच आपण स्वराज्याचं सुराज्य होईल, आणि तरच स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला आपल्याकडे अर्थ आहे. आणि म्हणून तुमच्या डोक्यातली सावित्री कोणची, सत्यवानाची सावित्री आमच्या डोक्यात आहे. सत्यवानाची सावित्री आपल्या डोक्यात जर निघून गेली, आमच्या डोक्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेची सावित्री डोक्यात बसली पाहिजे. पण आमच्या डोक्यात सत्यवानाची सावित्री, आमची सत्यवानाची सावित्री वट सावित्री पूजा आपण करतो, कुंभाराला फेऱ्या घालतात. बकरे मॅडम, मला प्रश्न पडलाय, भरपूर महिलांना मी प्रश्न विचारला की तुम्ही सत्यवानाची सावित्री डोक्यात घेऊन जेव्हा वट सावित्री पूजा करता किंवा वडाला फेरे घालता, काय तुमचा उद्देश आहे? की मला बऱ्याच महिन्यांसाठी 60 जणी हात पती जेवावा पण फेऱ्या घालतो. मान्य, एखाद्या महिलेचा, एखाद्या भगिनीचा पती जर चुकीला स्थपत असतं, तिला आरोग्याला त्रास देत नसत, तो व्यसन करत नसत, दारू देत नसत, तो काही चालतं. पण एखाद्या महिलेचा उत्सुक दारू पिऊन मारतोय, हाणतोय, पोरांकडे लक्ष देत नाही, बाहेर हिंडतो, 2 दिवस घरी येत नाही, आला तर लाटानीच मारतोय. त्याच्या पत्नीला माझे प्रश्न आहे की ती का फेऱ्या मारते सांग, मला काही कळत नाही. त्याला एक कारण आहे की मला त्या फेऱ्याचं घेणे देणं नाही, मला त्या नवरात्राचा उपवास ती धरती, पण मी धरती. मग आता पहिले हात मारून करायच्या, तुम्ही जाणार उपास. आता मेसेज लागते त्या धरणार उपास किती दिवसाचा, 9 दिवसाचा. मी पण 9 दिवसाचा. 9 दिवसात हिने जड 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 अन्न खाल्लं, झोपला नाही. बघा उपास कसा असतो. फक्त भाकरी खायची नाही, बाकीच्या टिब्बल खायचं. काय काय एखादी उपास तुलाही खायचे पोटात, आणि मग ते खायचं. आणि जे हलका आहार आहे तुम्ही ते वर्ज्य करता. उपासाच्या काळात तुम्ही जड अन्न खाता, आणि जड अन्न खाल्ल्यावर तुमच्या पोटाला त्रास होतो. 9 दिवस उपवास करून 10व्या दिवशी डॉक्टरकडे जाता, डॉक्टर पोटात कुटकुट करताय. डॉक्टर तपासून म्हणतो जड काहीतरी खाण्यात आलंय. आता काय जाहीर जाईल, 9 दिवस खाल्ले पाहिजे जड. आणि मग तुम्ही डॉक्टरच्या भरत्या करताय, त्याचा बिचाराचा बदले बंगला 2 दुसरा मजला बांधले, आणि आमचा पहिलाच मजला बांधतो, आणि असा खर्च करतो. आणि म्हणून त्यापेक्षा पण हे अंधश्रद्धा डोक्यात घेऊ नका. ज्यावेळेस आमच्या लक्षात ठेवा, सत्यवानाची सावित्री तिचे कुळ खानदान कुणाला माहिती नाही, कुणाची कुठली माहित नाही. पण आमच्या ज्योतिबाच्या सावित्रीचं कुळ खानदान कोण होती, काय तिने कसं हाल भोगलं, तिचा इतिहास आम्हाला माहित आहे. तरी सुद्धा आम्ही तिला डोक्यात घेत नाही. जोपर्यंत सत्यवानाची सावित्री डोक्यात आहे, जोपर्यंत तुमच्या डोक्यात रमाई येत नाही, शिजाई येत नाही, जोपर्यंत सावित्री येत नाही, हिला येत नाही, तोपर्यंत तुमची सुधारणा होणार नाही. डोक्यात सत्यवाने काहीतरी घालवा, एक दिलं गेलं, तुम्हाला पसरलं गेलं, खटला गेला. आणि आजही तुम्ही शिकून सवरून सुद्धा पसरत राहताय. आणि आता पश्चिम बाजूला राहून एक साडी घालू, मग तिने अशी घातली कशी घालू, या साऱ्या गोष्टी तुम्ही त्या तुला नक्की पूजा. पण सावित्री, ज्योतिबाच्या सावित्रीला पूजा, जिजाईला पूजा, रमाईला पूजन करा. त्याचा इतिहास वाचा. 19 रुपये रमाई मला पाठव, असं बाबासाहेबांचं ज्यावेळेस पत्र यायचं. आणि रमाई समाजाचा समाज आपल्या समाजाच्या माझ्यासाठी, आपल्या देशाच्या भल्यासाठी शिकायला गेल्या, त्यांना फक्त 25 पैसे कमी आहेत. या म्हणून जेव्हा रमाई जात होती, तो इतिहास तुम्ही आठवा. आणि नाही जमलं तर साहेब तुम्ही मला 19 रुपये पाठव म्हणून सांगितलं, ते 18 रुपये तुम्हाला पाठवले. रुपया नाही पाठवू शकली, मला माफ करा. आणि तिकडून बाबासाहेबांचं पत्र यायचं, रमाई मला माफ कर, की तुझ्या सेवेला हजर नाही, तुझ्यावर लक्ष द्यायला नाही, पण आपल्याला बोलत करायचं.
ह्या गोष्टीला तुम्ही आठवा, ह्या महिलांना तुम्ही आठवा, त्याची तुमच्या डोक्यात जो सत्यवादी नाही आणि तुमच्या डोक्यात ह्या महिलांचा इतिहास रुजला पाहिजे, त्यासाठी वाचला पाहिजे. जी माणसं मन लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचतील, छत्रपती शिवाजी महाराज वाचतील, ज्योतिबा फुले वाचतील, ती डीजे लावून त्याच्या पुढे नाचणार नाही. डीजेच्या पुढे नाचणारी माणसं इतिहास वाचत नाहीत, म्हणून ते नाचतात. आणि ते वाचतात, ते नाचत नाहीत. ते नक्की न नाचता जयंती साजरी करतील. आणि जयंतीच्या दिवशी महापुरुषांची पुस्तकं वाटली पाहिजेत. फार लेखक पुढे वाटतं ती वाचली पाहिजेत. ज्या महापुरुषांनी या देशासाठी योगदान दिलं, बलिदान दिलं, अख्खं आयुष्य आपलं खर्ची घातलं, त्या महापुरुषांसाठी आपण मग त्यांना आठवून जर त्यांचा तुम्ही विचार डोक्यात तर तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी काय असेल त्याला अर्थ आहे, त्यांच्या व्यर्थ आहे. जास्त काय बोलत नाही, तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली त्याबद्दल सर्वांचं, सर्व बहिणींचं सर्वांचा आभार मानतो.